आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ। घरफोडी व चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक। रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। विटा आटपाडी परिसरात चोऱ्या करणाऱ्या एका आरोपीला सांगलीच्या एलसीबी पथकाने अटक केली असून विटा येथे चोरीचे सोन्याचे व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी आलेल्या लखन संभाजी चव्हाण वय 35 राहणार बादलकोट करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर याला अटक करण्यात आली आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन चव्हाण याच्याकडून पोलिसांनी 2 लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजित ठाणेकर यांना बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी लखन चव्हाण हा चोरीचे सोन्याचे व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी विटा येथील बळवंट कॉलेज येथे येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस पथकाने सापळा रचून लखन चव्हाण याला ताब्यात घेतले। यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या पिशवीमध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने पोलिसांना मिळून आले। मिळालेल्या दागिन्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने लेंगरे व विटा येथील घरातून रात्रीच्या वेळी चोरी केल्याचा व बाळेवाडी येथील तालुका आटपाडी येथील बाहेर सोप्यामध्ये झोपलेल्या महिलेच्या उशास ठेवलेले दागिने चोरी केल्याची कबुली लखन चव्हाण यांनी दिली आहे। लखन चव्हाण याने चोरी केलेले विटा व आटपाडी येथील गुन्हे उघडकीस आले आहेत। लखन चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सोलापूर व पुणे जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समजून आलेली आहे। या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंके, संजय पाटील, अतुल माने, हनुमंत लोहार, पोलीस नाईक सोमनाथ गुंडे, पोलीस शिपाई प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजित ठाणेकर, सोमनाथ पतंगे, रोहन गस्ते, सतीश आलदर, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य। आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य। मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार। शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।